नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते। वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः। जेतो विषयांची मोठी झाडी माझी कामक्रोधांची सांकडी। चुकावुनी आला पाडी सद्वासनीची या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत। 4 प्रकारचे पुण्यकर्म करणारे भक्त माझी भक्ती किंवा शरणागती करतात असा विचार प्रारंभ झालेला आहे। आणि जे भगवत शरणागती पत्करतात ते मायेतून तरून जातात। मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते। मग शरणागती कोण करतं आणि कोण करत नाही, तर त्यापैकी जे अत्यंत दुष्कर्मी आहे, मूढ आहे, नराधम आहे, किंवा जे मायेला वश झाले किंवा आसुरी प्रकृतीचा ज्याने अंगीकार केलेला आहे, ते भगवंताची कधीही शरणागती करत नाही। थोडक्यात भक्तीच करत नाही आणि परमार्थही करत नाही। परंतु सुकृतीनः जनाः पुण्यकर्म करणारे मात्र 4 प्रकारचे जन लोकसमूहामध्ये आढळतात। चतुर्विधाः भजन्ते मां जनाः सुकृतिनोर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त भगवंताची भक्तीही करतात, शरणागती करतात आणि म्हणून हे सहज मायेतून तरून जातात। त्यापैकी ज्ञानी महात्मा याच जीवनामध्ये तरून जातो, बाकीच्या भक्ताला थोडासा वेळ लागू शकतो। जिज्ञासूची जर पराकोटीची जिज्ञासा जर असेल तर तोही या जन्मातच मुक्त होतो। परंतु आर्त किंवा अर्थार्थी भक्त असेल तर जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये तत्तत् विषयाची कामना आहे आणि त्या कामनेचाच प्रतिबंध त्यांना भगवत प्राप्तीसाठी अडसर ठरतो, जेव्हा हे सगळ्या प्रकारचे प्रतिबंध दूर होतील तेव्हा ते सुद्धा भगवत स्वरूपाला प्राप्त होतील। यामध्ये त्यांचा क्रमाक्रमाने विकास होतो किंवा ते पायरी पायरीने भगवत स्वरूपाला प्राप्त होतात। संकट निवारण करण्यासाठी आर्तभक्ती करतो। जिज्ञासा पूर्त व्हावी याकरता जिज्ञासापूर्तीच्या निमित्ताने जिज्ञासू भगवंताची भक्ती करतो। अर्थार्थी मात्र विषयाच्या प्राप्तीसाठी किंवा पदप्राप्तीसाठी, धनाच्या प्राप्तीसाठी भगवंताची सकाम भक्ती करतो। या तिघांना विषयही आवडतात आणि देवही आवडतो। आणि ज्ञानी भक्त मात्र असा आहे ज्याला विषय अजिबात आवडत नाही, किंबहुना त्याचा विषयच परमात्मा झालेला आहे, म्हणून त्याला देवच आवडतो। देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही। त्याचं प्रेम इतकं निष्काम आहे की देवाकरताच तो देवावर प्रेम करतो, अर्थात भक्ती करतो। त्यातून कोणत्याही त्याच्यामध्ये सकाम भाव निर्माण होत नाही। हे सगळे भक्त चांगलेच आहे, उदारा सर्व एव येते, परंतु त्यात फरक आहे। ज्ञानी त्वात्मैव मे मतम, जो ज्ञानी भक्त ज्याला तत्व साक्षात्कार झाला आणि ज्याच्या विचारामध्ये असा विचार आलेला आहे मनामध्ये की माझ्यामध्ये भगवत स्वरूपामध्ये कोणताच भेद नाही, स्वरूपाने आमचा अखंड ऐक्य आहे किंवा एकरूपता आहे, पण तरीसुद्धा कल्पित द्वैताचा अंगीकार करून जो भगवंताची भक्ती करतो असा ज्ञानी भक्त देहाला, इंद्रियाला, प्राणाला किंबहुना आनंदमय कोशाला सुद्धा आपला आत्मा न मानता सच्चिदानंद परमात्म्यालाच आपलं स्वरूप, आत्मा शब्द हा स्वरूप अर्थाने आहे, तो देह हे आपलं स्वरूप कधीच मानत नाही। इंद्रिय, प्राण किंवा सूक्ष्म शरीर यालाही आपलं स्वरूप मानत नाही, तो स्वरूप मानतो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याला। आणि त्याने परमात्म्याला स्वतःचा आत्मा समजलं। परमात्मा असणारा हा सुद्धा परमात्मा व्यापक असताना त्या भक्ताला माझा आत्मा म्हणतात। यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम हा नियम या ठिकाणी दिसतो। तुम्ही देवाला जर आपला आत्मा म्हणत असाल तर देवसुद्धा तुम्हाला आपला आत्माच म्हणेल, यामध्ये काही अडचणच नाही। म्हणजे सगळ्या प्रकारचे भक्त चांगलेच आहे,
परंतु ज्ञानी भक्त माझा आत्मा, कारण मत प्राप्तीच्या पलीकडे जगतामध्ये कोणतीच सर्वोत्कृष्ट गती नाही असा त्याचा विचार समाहित चित्ताचा आणि कायम तो या विचारामध्ये तत्त्वज्ञानाच्या भूमिकेत किंवा प्रेमभक्तीच्या स्वरूपामध्ये रंगलेला आहे, आस्थितः, म्हणून तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि असा असणारा ज्ञानी भक्त कधीतरी मला भेटतो, असा भगवंताचा विचार प्रस्तुत श्लोकामध्ये प्रारंभ झालेला आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. अनंत जन्माचा शेवट आहे. ज्या ज्या जन्मामध्ये आपल्याला पुण्यकर्म करता येतं, असं थोडं थोडं त्याने पुण्य साचवलेलं आहे. साठवलेलं पुण्य मनुष्याने खर्च करू नये. जर आपण कोणाला आशीर्वाद दिला आणि त्याच्या प्रारब्धात जर ते काम होणार नसेल तर आपलं पुण्य खर्च पडतं आणि त्याचं काम होतं. माणसाला आशीर्वाद देण्याची खूप घाई असते. त्याला असं वाटतं आपला आशीर्वाद, पण आपल्याकडे काही राहत नाही ना. पण मनुष्याने पुण्यकर्म खर्च करू नये. फार गोष्टी आहे, कशा कशाने पुण्य वाया जाईल काही सांगता येत नाही. म्हणून तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसे आतोडे, समागम घडे संतांचा. व्यवहारात आपण म्हण पाहतो की नाही, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबा थेंबाने तळ तयार होत असतं किंवा एका रुपयाने फार मोठे पैसे तयार होतात. तसं थोडं थोडं पुण्य साठवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आपण जर इतरांचा त्याला काय म्हणतात, परिग्रह केला, संग्रह केला किंवा परान्न भक्षण केलं आणि जर तो व्यक्ती तपस्वी नसेल तर त्याच्या दोषामुळे आपलं तप नष्ट होण्याची शक्यता असते. असे बरेच छिद्र आहे पुण्य वाहून जायला, बरेच. ते तर थोडेफार सांगता येतील आपल्याला, पण असे बरेच कारण आहे. आशीर्वाद जर दिला आपण आणि त्याच्या प्रारब्धात ते काम नसेल तर भगवान परमात्मा आपलं पुण्य घेतून त्याचं काम करतो. का शब्द खरा करावा लागतो की नाही, पण पुण्य राहत नाही. असं ज्या ज्या जन्मामध्ये थोडं थोडं सुकृत संपादन करता येतं, अशा सगळ्या जन्माचं थोडं थोडं गोळा केलेलं सुकृत आणि त्याचा झालेला फार मोठा पुण्याचा परिपाक, त्याला म्हणतात तो त्याच्या जन्माचा अंतिम जन्म आहे. बहुनाम जन्मनाम अंते. अंतिम जन्मामध्ये ब्रह्मज्ञान होतं किंवा म्हणजे प्रारब्धानुसार अंतिम जन्म. बरं, प्रारब्धाच्या भोगामध्ये असणारा जो अंतिम जन्म असेल तो जन्म जर शेवटचा असेल तर त्या जन्मात ब्रह्मज्ञान होतं. पण असं म्हणण्यापेक्षा ज्या जन्मामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होतं तो आपला शेवटचा जन्म असतो. कारण का, ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर संचित कर्म कितीही असू द्या जळून जातं. क्रियमान कर्म म्हणजे वर्तमान जन्मामध्ये केलेलं कर्म असंगत्वाच्या बोधामुळे आपल्याला स्पर्श करत नाही. प्रारब्ध मात्र भोगून संपवावं लागतं. प्रारब्ध कर्म हा भोगात एव क्षयः. प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून कधीही नाश होत नाही. मग ते आपण प्रमाण म्हणतो की तो का नाथ महाराजांचं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. तरी ते प्रारब्धाचा नाश म्हणजे काय, एकतर भोगूनच त्याचा नाश होतो किंवा प्रारब्ध ज्या शरीराचा आहे त्याचा माझा काही संबंध नाही. ते नाश शब्दाचा बाद असा अर्थ घ्यायचा. प्रतीतीला ते येत आहे पण स्वरूपाला मात्र ते लागतच नाही. असा नाश शब्दाचा बाद असा अर्थ घ्या, कारण प्रारब्ध भोगल्याशिवाय पर्याय नाही. कोणी असू द्या, प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं. आणि मग ज्या जन्मामध्ये ब्रह्मज्ञान होतं तो त्याचा शेवटचा जन्म आहे. ज्ञान झालं, जोपर्यंत प्रारब्धाचं आयुष्य आहे तोपर्यंत तो जिवंत राहतो पण मोकळा राहतो, म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि एकदा प्रारब्धाने शरीर पडलं की त्याला विदेहमुक्ती असं म्हणतात. मग आता परत तो जन्माला येत नाही. नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञान संपादन करून तो माझी शरणागती करतो, माझ्या आश्रयाला येतो किंवा मत स्वरूपाला प्राप्त होतो. एक थोडासा भाग सांगून जातो. अंत कोणता आहे माहिती आहे का? अंत तो आहे ज्याच्यामध्ये परत प्रारंभ नाही. अंत तो आहे. नाहीतर आज अंत दिसून उद्या प्रारंभ होत असेल तर तो अंत नाही, ते विश्रांती आहे, विसावा आहे. जसं की आपण ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो. विचारलं काय हो आज काय? आज विसावा आहे. का? कारण उद्या सकाळी प्रवास आहे. म्हणजे आजचा विसावा हा अंत नाही, त्याच्यातून उद्याचा प्रारंभ आहे.
आणि एकदा पंढरपूरला प्राप्त झालं की तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा. पुढे आता प्रवास नाही. तसं ज्या स्वरूपामध्ये परत जन्म नाही त्याला म्हणतात खरा शेवट. म्हणून शेवटीचा दिस गोड व्हावा, ज्याच्यात प्रारंभ नाही. नाहीतर नाही म्हणे आमचा आज शेवट झाला, अरे उद्या जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणजे या देहाचा जरी तो अंत असेल तर आगामी नूतन देहाचा तो प्रारंभ आहे की नाही. म्हणून त्याला खरा अंत म्हणत नाही. त्याला फार झालं तर लयरूप निवृत्ती म्हणतात, आत्यंतिक निवृत्ती असं म्हणत नाही. ज्याच्यामध्ये आत्यंतिक कायमची निवृत्ती आहे त्याला खऱ्या अर्थाने शेवट म्हणतात. आणि असा शेवटचा जो जन्म असतो ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर आता त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. जर तो तुकोबारायांसारख्या महापुरुषांच्या प्रकारातला असेल, कोटीतला, तर ते मात्र परत जन्माला येऊ शकतात. नाही तर साधकाने कधी असं साधकाला असं नाही म्हणता येत, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हा शिकवा, घेई नमी जन्म याजसाठी देवा, हे साधकाला नाही म्हणता येत. हे तुकोबारायांसारखे सिद्ध महात्मे म्हणू शकतात. ते वारंवार येतात, देहाला अवताराला येतात. साधकाचं कसं तरी धडपड तो मोक्षाला प्राप्त झाला असतो. त्याची इच्छा जरी नसेल तरी त्याला मोक्षच मिळतो, त्याला परत जन्माला यावं लागत नाही. पण त्याचा बोध काय आहे, वासुदेव सर्वम, सगळ्या हा परमात्माच आहे. संपूर्ण दृश्य रूपाने असणारं जगत परमात्माचं आहे. वासुदेव सर्वम, जगत परमात्मा किंवा परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे असा त्याचा व्यापक बोध आहे. आणि ज्याचा बोध व्यापक असतो त्या बोधाला ग्रहण करणारा त्याचं अंतकरण मोठं असतं. अंतकरणाला आत्मा म्हणतात. म्हणून समहात्मा तोच महात्मा आहे. कोण? जो ज्ञान संपादन करून सर्व हे इदम सर्वम यत अयम आत्मा, हे उपनिषदातलं प्रमाण आहे. आणि असा जर बोध झाला ना तरच मनुष्याला शोक राहत नाही बघा, दुःख राहत नाही. नाथ महाराजांची काल एक ओवी फार गोड वाचली बघा, जव वरी द्वैताचे भान तव वरी भयाचे कारण. जो आपल्याला द्वैताचं भान असतं तो आपल्याला भीतीला कारण असतं. पण जर आपल्याला अद्वैत बोध प्राप्त झाला तर मनुष्याला भीतीच राहत नाही. आपले 32 दात असतात आणि जीभ एकच असते. 32 दातांच्या तावडीमध्ये जीभ सापडते. दात चावा घेतात परंतु दात नाही पडत. आपण काय म्हणतो, आपलेच दात आहे ना आपलीच तर जीभ आहे की. म्हणजे एक रूपामध्ये मनुष्याला काही बाधा होत नाही. दुजे जवळ घडे तव संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे, जो द्वितीयाद्वै भयम भवती. द्वैतामध्येच मनुष्याला भीती प्राप्त होते. आणि त्याचा असा व्यापक बोध आहे, इदम सर्वम यत अयम आत्मा, हे सर्वच्या सर्व वासुदेव स्वरूप परमात्माच आहे असा व्यापक बोध असल्यामुळे समहात्मा, तो महात्मा सहजासहजी मिळत नाही बरं. सगळं मिळेल, पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. एक तर साधू महात्मा कळत नाही. किंवा चंद्रामृत सुखे सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाय हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का, फार दुर्लभ असते. जर आपल्या पुण्याचा सत्कर्माचा परिपाक झाला, आपली कर्मसाम्य दशा जर उदयाला आली तर महात्मा आपल्याला अकस्मात भेटतात. पण तेवढी योग्यता संपादन स्वतः केली पाहिजे. म्हणजे कर्म जर चांगली असतील तर महात्मा भेटतात. किंवा जर आपल्यावर ईश्वराची कृपा प्राप्त झाली, परी जग जेठी करुणा केली, तरच ऐसी आने भेटती ते साधू. ते नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, ऐसे कैसी आने भेटती ते साधू. आणि या अभंगाला तुकोबाराने उत्तर दिलं, ऐसी आने भेटते ते साधू. अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधाने जाणोने नेनता, साधू भेट देती तया अवचितारी. अकस्मात ध्यानी मनी नसताना सुद्धा साधू त्यांना भेट देता. असा महात्मा चांगल्या प्रकारे दुर्लभ, म्हणजे प्राप्त होण्याकरता मिळण्यासाठी अत्यंत कठीण आहे. बाकी सगळं मिळेल बघा. व्याघ्रसिंहाचं दूध संपादन करता येईल, चंद्राचं असणारं अमृतही प्राशन करता येईल, परंतु साधूची भेट मात्र होणार नाही. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभती पाठो वाठी, तै होय भेटी हरिप्रियांची. दुर्लभो मानुषो देहो, देहि नाम क्षणभंगुराहा, तत्रापि दुर्लभम मन्ये, वैकुंठप्रिय दर्शनम,
किंवा दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः, हे अत्यंत दुर्लभ आहे. पण त्यांची भेटी झाली या भाग्य परम, देवाने म्हणावं. आणि मग अर्जुना तो माझा आत्माच आहे, असा महात्मा दुर्लभ आहे. कारण हा महात्मा आता सिद्ध आहे आणि सिद्ध अवस्थेच्या अगोदर तो साधकीय दशेतून आलेला आहे. मग साधकीय दशा काय असते? सगळ्या असणाऱ्या साधकाचा प्रारंभापासून तर परमार्थाच्या उच्च लाभापर्यंत सगळा प्रवास ज्ञानोबरणी या सगळ्या ओव्यामध्ये प्रगट केलेला आहे. हा सगळ्या जो ओव्याचा भाग आहे की नाही, हा सगळा साधकीय जीवनाचा प्रवास आहे. आपण कोणत्या ओवीच्या कोणत्या पदात आहोत हे आपण पाहिलं पाहिजे. जर नसेल तर आपण तिथपर्यंत जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. साधकीय जीवनामध्ये साध्य फार चांगलं आहे. साध्य कोणतं आहे? देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एकतर हा देह पडेल, नाहीतर याच जीवनामध्ये परमात्मा दर्शन मी करून घेईल. म्हणजे मनुष्य देहाची मी सफलता प्राप्त करूनच घेईल. आणि अशा ध्येयाकरता जो निघालेला आहे, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. म्हणून पहिल्यांदा निघाला की त्याला काही त्याग करावा लागतो. बरं, त्यागाशिवाय काहीच मिळत नाही. मनुष्य म्हणला मी भोग जवळ घेईल आणि भगवत दर्शन करेल तर मिळणार नाही. उपनिषदाचं प्रमाण आहे त्यागे नैक अमृतत्व मानुषो. त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते, त्यागाशिवाय कशानेच नाही. कुठपासून त्याग करावा लागतो माहिती आहे का? मी देह आहे इथपासून तर मी ब्रह्म आहे या वृत्तीपर्यंत सगळा त्याग करावा लागतो. इथपर्यंत म्हणजे जे ब्रह्मज्ञान आपण प्रयत्नपूर्वक संपादन केलं आहे त्याचा सुद्धा अभिमान सोडावा लागतो. इतका मोठा त्याग आहे. म्हणून थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीचे, जे जगाधा कोटे होई जे ते जवळीक माझी. त्यागाशिवाय काहीच मिळत नाही. ज्याला आपलं आत्मकल्याण करायचं असेल, महाभारतातलं प्रमाण आहे त्यांनी पृथ्वीचाही त्याग करावा. पृथ्वीचा सुद्धा. एका व्यक्तीच्या त्यागाने एका कुटुंबाचं रक्षण होत असेल तर एकावर पाणी सोडा, पण कुटुंबाचं रक्षण करा. एका गावाचं रक्षण होत असेल, एक घर सोडावं लागत असेल तर त्या घराला सोडून द्या, पण गावाचं रक्षण करा. जर संपूर्ण राज्याचं परिपालन होत असेल आणि त्याकरता एक गाव सोडावा लागत असेल तर गाव सोडा. आणि स्वतःचं कल्याण होत असेल तर आत्मार्थी पृथ्वीम त्यजेत. साधकाला त्याग करावा लागतो. पहिला त्याग कोणता असेल तर तो आहे विषयांचा. कारण सांडोनी स्त्रीपुत्र धन अभिमान, सांडोनी योग्यता शहाणपण, सांडोनी कर्मठता कर्माभिमान, मन मज लागी शरण रे गावे. काय काय त्याग सांगितलाय नाथ महाराजांनी. कशा कशाचा त्याग आहे? सगळाच आहे. धन असेल, पुत्र असेल, कर्मठाचा कर्माभिमान असेल, सगळ्या प्रकारच्या आसक्ती सोडाव्या आणि मला शरण रे गावं. ते भगवंताकडे थोडंसुद्धा चालत नाही. बरं, थोडंसुद्धा. हां, आता परमार्थातला त्याग आला. पहिला व्यवहारातला झाला, आता परमार्थातला. सांडोनी वेदाध्ययन, सांडोनिया वेदनिष्ठा, हां, सांडोनिया शास्त्र श्रवण, सांडोनी प्रवृत्ती निवृत्ती जाण, मज लागी शरण रे घावे. व्यवहारातलाच त्याग करावा लागतो असं नाही, परमार्थातल्या सुद्धा गोष्टीचा त्याग करावा लागतो. कारण थोडंसुद्धा देवाला चालत नाही. थोडंसुद्धा पूर्ण मोकळंच व्हावं लागतं. डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात की एक मैत्रीण शिवणकामामध्ये हुशार होती. मग ते शिवणकाम करत असताना दुसरी मैत्रीण तिला भेटायला आली. तिच्याकडे रंगीबेरंगी आकाराच्या काही गुंड्या होत्या. आपण आपल्या सदऱ्याला लावतो की नाही, आणि रंगीबेरंगी आकाराचे चांगल्या प्रकारचे धागे होते. तिने काय केलं, आपल्या मैत्रिणीचं लक्ष नाही असं पाहून एक रंगीबेरंगी धाग्याच्या आकाराची काही गुंडी असते, मोठा गुंडाळा म्हणतात त्याला, ते घेतली आणि आपल्या बगलेमध्ये काखेत दाबून ठेवली. त्या घरात शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणीने ते पाहिलं, पण कसं म्हणावं तो चोरटी आहे म्हणून. असं जरी माहिती असं तर म्हणता येत नाही, कारण काही काही मर्यादा असते. मग ती म्हणाली आता हिथं काढून घेतली पाहिजे आपल्याकडून. ते तू आली ना, मला एवढा आनंद झाला म्हणे. मग त्या आनंदाच्या भरामध्ये मला असं वाटतं की आपण दोघीने नाचलं पाहिजे. शिवणकामातली होती ना, ती मोकळ्या 2 हातांनी नाचू लागली. पण जी बाहेरून आली होती ती एकच हाताने नाचायची.
कारण जर एक हात वरती केला तर ते असणारे आपण चोरी केली ते पकडलं जाईल. ती दुसरी पहिली म्हणाल नाही नाही असं नाही चालं, असं नाचायचं ना, पूर्ण मोकळं होऊन नाचायचं. आता 2 हात वरती केल्यानंतर ते राहणार आहे का? तसं भगवत शरणागती करत असताना पूर्ण मोकळं व्हावं लागतं. आणि भगवंताचा एक श्लोक आहे, यस्यानुग्रहम इच्छामी तस्य सर्वम हराम्यहम. मी ज्याच्यावर अनुग्रह करतो की नाही त्याचं पहिल्यांदा सगळं अपहरण करतो. म्हणून भगवान परमात्मा खऱ्या भक्ताला संसार करूच देत नाही. देवभक्ता लागी करून दे संसार. म्हणून खऱ्या भक्ताचा संसार असाच असतो, असाच म्हणजे फाटकाच असतो. कितीही जरी प्रयत्न केला त्याला संसारात यश नाही मिळत. पण परमार्थामध्ये त्याच्यासारखा राजाही कोणी नसतो. इतका राजा की देवाने त्याचं चरण प्रक्षालन करावं. जया पूजिले आदरे पांडुरंग. काय वैभव असेल. तुकोबरायांचं पूजन भगवंताने करावं. आणि ते तुकोबरा काय म्हणतात, जाऊ पुढते भिके कोत्री घर राखे ते. कारण संसार व्हावा भक्ताचा असं देवालाच वाटत नाही. संसारात हा गुंतू शकतो की नाही. भगवान काही ना काहीतरी संकट पाठवतात, प्रतिकूलता पाठवतात, दुःख पाठवतात. म्हणून पारमार्थिक व्यक्तीच्या जीवनामध्ये जर दुःख आले, प्रतिकूलता आली, संकट आली तर त्याने देवाचे उपकार मानले पाहिजे की बरं झालं देवाने मला या आसक्तीतून बाजूला काढण्यासाठी आणि ती अंतर्मुखता लाभावी यासाठी संकट पाठवले. म्हणून संकट आले की ते सहर्ष मनाने स्वीकार करावे. नाहीतर वारीला निघाला आणि घरी एखादी जर नुकसानाची घटना झाली तर माणसं काय म्हणतात, आपल्या वारीत अर्जिन नाही आहे, लगेच मागं. असं नाही ना चालत. संकट आली तर देवाचे उपकार मानले पाहिजे. साधक निघतोय बघा, भगवंताने म्हटलं आहे, तरी झडझडोनी वाहिला निघ ये भक्तीची या वाटे लाग, ज्या पावस्या व्यंग निजधाम माझे. ज्याची त्यागाची तयारी आहे त्याने लाभाच्या प्राप्तीची योग्यता ठेवावी. जो त्याग नाही करू शकत त्याने लाभाच्या गप्पा मारू नये. तो गप्पा मारू शकतो कदाचित एखाद्या वेळेस, पण लाभ हस्तगत नाही करू शकत. म्हणून त्यागाची तयारी ठेवावी. कितीही त्याग करायचा प्रसंग आला तरी. विरक्तस्य जगत तृणम असं म्हटलं आहे. तृणम जगत, गवताच्या वाळलेल्या काडीप्रमाणे विरक्त पुरुष त्याग करू शकतो. आणि तो साधक, तो महात्मा, समहात्मा कसा आहे तो, जे तो विषयांची मोठी झाडी. आता तो परमात्मा दर्शनाकरता निघालेला आहे. आता तो प्रवासी आहे. आणि प्रवासी जर म्हटलं की त्याचा प्रवास सरळ काही चांगल्याच मार्गाने होईल असं काही नाही. कधी कधी त्याला डोंगर लागू शकतात, दरे, पर्वताच्या गुहा, नद्या, हिंस्र असणारे श्वापद हे जसे व्यवहारातल्या प्रवासामध्ये येतात तसे परमार्थाच्या प्रवासामध्ये पण काही झाडं लागतात. त्या झाडीमध्ये काही काही लपलेले श्वापद लागतात. कोण कोण आहे, रूपकालंकार आहे बरं. हा कोणते कोणते झाडं लागतात. पहिले झाडे लागतात विषयांचे. विषयांचे मोठमोठे झाडं आहेत. मोठे आहे म्हणजे इहलोकातले 5 विषय आहे आणि परलोकातले, स्वर्गलोकातले दिव्य भोग हे तरी विषयच आहे. या विषयांचे मोठे मोठे झाडं आहे. आणि या विषयाच्या मोठ्या मोठ्या झाडामध्ये मोठे मोठे सापडलेले आहे. म्हणून ते फार वाढलेले आहे. विषयाचं आकर्षण एक झाड आहे आणि त्याची वासना भोगाने प्रबळ होते. म्हणून ते वाढतच जातात. भोगी काम वाढी, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. म्हणून ते विषय आहे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. एका एका विषयाच्या आकर्षाने एक एक प्राणी मरण पावला. शब्दामुळे मृग गेला, स्पर्शामुळे हत्ती, त्या रूपामुळे पतंग, रसामुळे मासा आणि गंध नावाच्या विषयामुळे भ्रमर कमळाच्या कळीमध्ये सापडला गेला. ते तर उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळदळ चिरून येणे तसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. एखादा साधक या पंचविषयाचा त्याग करतो बरं, परंतु विषय मात्र असे आहे कोणत्या रूपाने समोर येतील काही सांगता येत नाही. विषय रूप फार बदलतात, पालटतात. त्याला काय म्हणतात, हल्लीच्या काळामध्ये ते अपडेट होतात किंवा की त्याचं न्यू व्हर्जन आपल्या समोर येतं, लक्षात येत नाही आपल्या. म्हणून तर नाथ महाराजांनी साधकाला सावध केले बघा. चिरंजीव पदामध्ये, चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकाशी, किंचित बोलो निश्चयशी कळावयासी साधका. येत मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैशी रूप, नित्य मृत्यूला जाणे समीप, न मनी अल्प देह सुख. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, हिता परमार्थ हातीचा गेला,
करी वहिला विचारहा, ऐसा अनुताप नित्य वाहता, तो वैराग्य तयाच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन. असं म्हणून नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये खूप गोड विस्तार केला. बरं, थोडं चिरंजीव पद दररोज वाचलं पाहिजे. ओव्या थोड्याच आहे, मला वाटतं 43 किंवा 42 अशा काही ओव्या, 43च ओव्या असतील, काही नाही 42 आहेत का, म्हणजे थोड्याच ओव्या आहेत. अगदी 5-6 मिनटामध्ये सुद्धा वाचता येतील, पण थोडं शांततेनं वाचलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जाणीव होते की आपण कुठं आहोत. विषय फार कठीण आहे. बरं, ज्या व्यक्तीला आपला क्षणाक्षणाने मृत्यू होतो आहे याची जर आपल्याला कायम आठवण राहिली तर व्यक्ती सावध राहतो. बघा, मनुष्याला कायम मृत्यू आठवला पाहिजे. भले आपल्याला एखाद्या प्रसंगाला देव नाही आठवला तरी चालेल, पण क्षणाक्षणाला होणारा मृत्यू आठवला पाहिजे. मृत्यू आठवला की देव आठवतच असतो. म्हणून ज्याला देवाचं स्मरण करायचं त्याने पहिल्यांदा ते अर्ध स काढावं, मरण आठवावं. थोडाच फरक आहे, एक स्मरण आणि दुसरं मरण. नित्य मृत्यू ना आपला, पण लक्षात येतो का आपल्या? नाही येत ना. डोळ्यासमोर अशी एक अंधारी विषयाची पडदा आलेला आहे, त्यामुळे आपण दुसऱ्याचा मृत्यू पाहतो पण आपला नाही पाहत. बरं, आपला होत नाही असं नाही ना, आपला क्षणाक्षणाने मृत्यू होतोच आहे. आपला म्हणजे आपल्या देहाचा. बरं, आपला नाही होत तसा. न जायते म्रियते वा कदाचिन, पण ज्या असणाऱ्या देहामुळे अमरत्वाची प्राप्ती होते ना, ते चाललं ना क्षणाक्षणाने हातातून आपल्या. सकाळी समजा आता मी 4:30ला उठलेलो आहे, आता जवळपास 7:30 वाजले ना, 3 तास संपले की नाही जीवनातले, म्हणजे 3 तासाने मृत्यू झालाच की नाही आपला. पण लक्षात कुठं येतो? येत नाही लक्षात. भले तो सत्कारणी लागला वेळ, हे चांगलं आहे, ते एका अर्थाने चांगलंच आहे, प्रश्नच नाही त्यामध्ये. परंतु मृत्यू लागला हे मात्र खरं आहे की नित्य मृत्यू जाणे समीप, जवळच आहे मृत्यू. अंगीचा मृत्यू नित्य नावा, जो न देखे मावा विषयांच्या, विषयामुळे मनुष्याला मृत्यू नाही कळत. जसं ज्ञानोबा उदाहरण देता, एखादा बिडूक असावा आणि त्या बिडूकाला त्याच्या पाठीमागून सर्पाने पकडलेला आहे. ते पावसाळा सोडून इतर ऋतूमध्ये ना बेंडको आपल्याला ते दिसतच नाही. बघा, बेडूक दिसत नाही, पण पाऊस पडला की मग जेव्हा ते पाणी साठतं तेव्हा ते बरोबर प्रगट हो. कुठून येतात काय माहिती, गोगलगाई किंवा आणखी प्रकार, ते बरेच जीवजंतू. ते पाऊस पडला आणि भली भयंकर त्यांची वाढ होते काय माहिती. बहुतेक ते स्वतःला पृथ्वीमध्ये खाली खाली घेऊन जातात आणि पाऊस पडला की ते वरती येतात. असं काहीतरी प्रकार आहे त्यांचा. जीवशास्त्र आपल्याला जास्त काही माहिती नाही, बायोलॉजी हा काही आपला विषय नव्हता आपल्या शाळेमध्ये, पण जीवशास्त्र आहे ते. काय जमिनीच्या पोटामध्ये राहतात आणि वरती येतात बहुतेक ते, पण नंतर आवाज करतात. अशा त्या बिडुकाला सर्प पाठीमागून गिळंकृत करतो आणि तो सर्प आपल्याला गिळतो आहे हे त्या बिडुकाला कळतच नाही. समोर गावतार उडणाऱ्या ज्या माशा असतात ना, फुलपाखरू माशा, त्यांना तो पकडण्याचा प्रयत्न करतो. दरदोर सापे गिळी जातो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिभा, तसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा. तसं आयुष्य हे आपलं मृत्यू नावाच्या सापाच्या तोंडात चाललेलंच आहे. पण माणसं म्हणतात नाही, माझ्या जीवनाच्या काही ॲम्बिशन्स आहे, महत्त्वाकांक्षा आहे म्हणे, त्या माझ्या जीवनातलं काही ध्येय, एम आहे म्हणतात, इंग्रजीतला शब्द आहे, ध्येय आहे माझं, आणि ते मिळवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. मी ध्येय वेडा आहे. आपण फक्त शब्द मनाचा तो वेडाच आहे, ध्येय वेडा नाही, असं आहे की नाही. हे विषयाचे आकर्षणच आहे सगळे. झाली या मनुष्य देह प्राप्ती, हा परमार्थ साधू भोगा अंती, एवढी नाही एवढी निश्चिंती, प्राप्ती अनिवार्य. पण मृत्यू आपल्याला अनिवार्य आहे, त्याचं निवारण करता येतं का? नाही. काही माणसं म्हणतात बघा, निवांत झालो ना एकदा निवांत महाराज, हे 2-3 कामं उरकले, एकदा निवांत होत असते संसारामध्ये. संसार म्हणजे समुद्राच्या लाटा आहे, इथं वेळ काढावा लागतो, वेळ भेटत नसतो. तक्रार असते माणसाची, मला वेळच भेटत नाही. खरा असं वेळ तुम्ही काढत नाही. हा मृत्यू न विचारे गुण दोष, न म्हणे देश विदेश, न पाहे रात्र दिवस, करीत नाश तत्काळ. मृत्यू तुमचे गुणदोष पाहत नाही. तुम्ही देशात आहात का विदेशात आहात, विमानात आहात का, काही पाहत नाही मृत्यू. मृत्यू म्हणतो का नाही तुम्ही आत्ताच लँडिंग करणार आहे किंवा टेक ऑफ केलेलं आहे, विमानात येवा तुम्हाला खाली उतरू द्या, असं पाहतो कधी का? असं म्हणतो नाही तुम्ही सध्याला नावेत बसलेले आहे. मृत्यू प्राप्त झाला तर नौकाही बुडते, मृत्यू प्राप्त झाला तर विमानही जळतं. म्हणून मृत्यूला टाळू नाही शकत कोणी. मृत्यू देश विदेश पाहत नाही, गुणदोष पाहत नाही. मृत्यू असं नाही म्हणत बा आता सूर्योदय व्हायला थोडा वेळ आहे, मग थोडा सूर्य उगवला की मग थोडेसे कसं आहे
पाहुणे रावळे यायला मग अडचण नाही येणार. तर दम्मानी प्राप्तो असं म्हणतो मृत्यू कधी? रात्रीच येतो आहे. रात्री येतो, दिवसा येतो. एथ आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, थिता परमार्थ हातीचा गेला. हा नाही, दुसरं हे पद थिता आवर्ती पडिला भवचक्री असं उत्तरार्ध आहे त्याचा. कदाचित तिथं मुद्रण आलं असेल. एथ आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, त्या परमार्थ हातीचा गेला, आवर्ती पडिला भवचक्री असं ते उत्तरार्ध शेवटचं त्याचा. त्या दिवशी सांगता नाही आलं ना, कारण 2 ओव्या सारख्याच आल्या. मी घरी जाऊन पाहिलं, म्हणलं परत अडचण नको यायला. तर ते नाही तर मग भवचक्रात आपणच अडकायचो असं हे ना. आवर्ती पडला भवचक्री, तो वारंवार फिरतो म्हणून त्याग आहे. मग पहिलं आकर्षण टाकावं विषयांचं, मग ते हळूहळू टाकावं. विषय कसे येतात? चिरंजीव पदामध्ये आलं आहे. आपण विषयाचा आपल्या मनाने त्याग करतो, पण विषय नवीन अवतारामध्ये येतात. मग शब्द विषय कसा येतो? मग जनस्तुती लागे मधुर, मनते हरीचा अवतार, आम्हा लागे झाला अस्थिर, असं रूप विषय शब्द विषय त्याच्या मागा लागतो. त्याने शब्दाचा त्याग केलेला असतो. पण कीर्तन प्रवचन झालं की मग लोक 2 मिनिटाकरता माईक घेतात. आज ज्यांची कीर्तन सेवा पार पाडली, ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण सुस्नात झालो, असं कीर्तन झालंच नाही. आणि मग अशी स्तुती आपल्याला मधुर आवडते. आणि मग प्रत्येक कीर्तनात ही अपेक्षा राहते की 2 मिनटं का व्हायना कोणीतरी आपलं वर्णन करावं. जर कोणी केलं नाही तर असं वाटतं इथलं एखादा फास घ्यावा. असं जनस्तुती लागे मधुर हा शब्द विषय आहे. दुसरा स्पर्श नावाचा विषय, त्याला अनेक प्रकारची आसनं घालतात किंवा त्याचे मग चरण संवाहन, जरा तुमचे पाय दाबून देऊ का, स्पर्श विषय आहे. त्यानंतर रूप नावाचा विषय येतो. मग त्याला चांगल्या चांगल्या प्रकारचे कपडे अर्पण केले जातात आणि त्यामुळे देहाच्या रूपाचं सौंदर्य आकर्षण वाढतं. बरं, याला देहवासना म्हणतात. रसविषय कसा गोतो त्याला? रसविषय, महाराज तुम्ही संध्याकाळी किती वाजता जेवणार आहे? 6 वाजता. काय आवडतं तुम्हाला? आणि मग ते आवडलीचा पदार्थ तयार करतात. हा रसविषय आहे. जो रस आवडतो तो रसविषय अर्पण करतात. आणि मग कधी कधी त्याला सुगंधी बुक्का, सुगंधी चंदन, अनेक प्रकारचे अत्तर लावतात. हा गंध नावाचा विषय. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, फेटा बांधला मी. एक व्यक्ती धावतच आला, महाराज थोडं थांबा. म्हणलं काय घेतलं हातामध्ये? तोंड थोडंसं तुमच्यावर अत्तर मारतो. म्हणलं का? मी म्हणलं भाऊ मला त्याचं वासन नाही होत, मी कधी ते लावत नाही अंगाला. नाही म्हणे ते अंगाला लावलं म्हणजे वातावरण तयार होतं. म्हणलं काळजी नको करू, मी उभं राहिलं वातावरण तयार होणारच आहे म्हणे. काळजी नको करू, कशाला वातावरण तयार करायचं? हे वातावरण तयार करायला असतं होय, सौंदर्याची अपेक्षा आहे म्हणे. गंध नावाचा विषय येतो की नाही? मनुष्याला ते चंदनाची ओटी, सुगंधी द्रव्य, अनेक प्रकारचे फार महागडे असतात. बरं ते आपण कल्पना नाही करू शकत. त्याचे लाखो रुपये किंमत आहे त्याची. आणि ते मग अंगा एकच थेंब लावतात. बोनसे गई सो हौसे नाही आती असं म्हणतात की नाही? हो, देत नाही माणसं, पण ते सुगंधी विषय. आणि मनुष्याला मग कपडे आवडतात, रसविषय आवडतो आणि लक्षात सुद्धा येत नाही. आणि मग जे जन वंदिती तेचे त्याशी निंदिते, परे अनुताप उपजेचे ते. मग जे लोक अगोदर त्याची स्तुती करत होते, मग वंदना करतात, तेच लोक त्याची निंदा करतात. पण त्याला असं अनुताप होतच नाही. जर भगवंताला त्याच्याविषयी कृपा निर्माण झाली तरच अनुताप निर्माण होतो. म्हणून साधकाने इतकं सावध राहावं की कोणत्याही प्रकाराने का व्हायना विषय आपल्यापर्यंत आलाच नाही. आला तर विषयाचा प्रतिबंध, हा वर्तमान प्रतिबंध आहे. प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षण प्रज्ञा मांद्यम कुतर्कश्य विपर्यय दुराग्रह, हा पहिला प्रतिबंध आहे वर्तमानातला. नंतर पुढे प्रतिबंध जर असेल तर जन्माचा भावी प्रतिबंध आहे. आणि साधना करू लागला मागचं आठवलं तर भूत प्रतिबंध आहे. म्हणून साधकाने पहिले विषय टाकावे. मग कसे टाकावे? काय? हां जी, अन्न घेताची सरसावरी. हां. एखादा म्हणत असेल मी आता इंद्रियाला जिंकलेला आहे, ने ते ज्ञानोबरात भगवंताचं प्रमाण आहे, विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य. या श्लोकाचा अनुवाद या ओवीमध्ये आहे. एखादा म्हणतो मी इंद्रिय जिंकली, पण जर त्याने आहार भक्षण केला तर आहारातून जो रस मिळतो त्या रसाने इंद्रिय पुन्हा पुष्ट होतात. किंवा एखाद्याने समजा अन्न टाकलं, नाही म्हणे मी नाही खाणार काही, मग त्याला स्वप्न जरी पडलं ना तर स्वप्नात
त्याला जागृतीत असते एकादशी, स्वप्नात दिसते द्वादशी. कारण अन्न टाकलं की नाही. अन्न घेताची सरसावली सावध झाला निज कर्म. हा, अन्न घेताची सरसावले सावध झाला निज कर्म. अन्न भक्षण केलं त्या इंद्रियाला पुन्हा बळ येतं आणि त्याला ते विषय आठवतात, विषय भोगाची असणारी प्रवृत्ती आठवते. म्हणून आहार तरी सेविजे, युक्तीचे निमापे मविजे. ज्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा येणार नाही एवढा सेवन करावा, आणि आळस येणार नाही तेवढा सेवन करावा. रसना नाही जिंकिली जेणे रसना नाही जव रसना नाही जिंकिली, तो जितेंद्रिय हे मिथ्या बोली. हा तो जितेंद्रिय हे मिथ्या बोली. तो साचार रसना जिंकिली जो साचार रसना जिंकिली, ती वाट मोडली विषय. हा ते वाट मोडली विषयाची. जितम सर्वम जिते रसे या पदावरचं हे भागवतातलं व्याख्यान आहे. जोपर्यंत रसनेंद्रियाला जिंकलं नाही तोपर्यंत मी जितेंद्रिय झालो असं म्हणूच नाही. ज्याने रसना, म्हणून तर आपल्याकडे इंद्रिय रसना एकच आहे पण कामं दोन आहे तिला. हे बोलणं कोणाच काम आहे? वास्तविक डोळ्याकडे एकच काम आहे, पाहणं. दुसरं काम नाही करत ते. आपण कान दुखू लागला, आपण डोळ्याला म्हटलं थोडंसं एक काम करा, थोडं ऐकण्याचं काम करा. डोळा काम करतो का ते? नाही करत. ते तुझं तो पहा, मला काही घेणं नाही. पण रसना मात्र अशी आहे जे जेवणाचे काम करते, बोलण्याचं काम करते. म्हणून कर्मेंद्रिय पण तिथं आहे, ज्ञानेंद्रियसुद्धा आहे. इतकी ते महत्त्वाची. म्हणून तर 2-2 कामं आहे, आणि 2-2 कामं आहे महत्त्वाचे म्हणूनच सांभाळली पाहिजे. आता माझं माझ्या जिभेचा तोल आहे ना, मला सांभाळला गेला नाही, अरे बिघडं ना सगळं जीवन. तोल सांभाळलाच गेला पाहिजे. म्हणजे बोलणंसुद्धा मोजकंच पाहिजे. आपण मौन राहिलो तर ब्रह्मदेवालाही कळत नाही हा कोण महात्मा आहे म्हणून, आणि आपण बोललो तर सगळ्या जगाला कळतं की आपली योग्यता काय आहे. म्हणून मौनम सर्वार्थ साधनं. जे माणसं कमी बोलतात ना ते जगाच्या लक्षात येत नाही, आणि जे बोलतात ते लगेच लक्षात येतात की हा उतावीळ आहे किंवा हा शांत राहू शकत नाही, अनंत वाचाळ, सगळा संयम आहे हा. त्या विषयाला तो सोडतो. मोठी मोठी झाडे विषयांची लक्षातसुद्धा येत नाही. चिरंजीव पदामध्ये हा विचार आला. म्हणून पहिलं विषयाचं आकर्षण काढावं, विषयातलं दोषदर्शन पाहावं, पारतंत्र्य पाहावं, त्यातले क्लेश बघावे, आणि विषयातले दोष कळाले की विषयाचा भोग मनुष्याला भोगा वाटत नाही. जसं किंवा एखाद्या व्यक्ती 7 दिवसाचा उपवासी आहे आणि एका सद्गृहस्थाने त्याला आमंत्रण दिलं की आमच्याकडं तुम्ही द्वादशी सोडायला आलं पाहिजे. तो गेला, चांगल्या प्रकारे स्वागत केलं, अगदी त्याचे चरण संवाहन केले, ते पायी त्याचे प्रक्षालन केले, धुवून काढले, बसायला पाट, ताटालाही पाट, रांगोळी काढल्या, घमघमाट सगळं सुगंधी द्रव्य समर्पित केले, आणि पदार्थ त्याला मोजता येणं एवढे वाढले. ताटामध्ये गर्दी झाली पदार्थाची. एक जरी घास खाल्ला तर परत वाढ घ्यायचं काम नाही. पण तेवढ्यात एका व्यक्तीला त्याची दया आली. म्हणे भल्या माणसा, तो किती दिवसाचा उपवासी? म्हणे 7 दिवसाचा. मग आता तुला एक गोष्ट सांगू? म्हणे सांग. जे पदार्थ तो भक्षण करणार आहे ना त्या सगळ्या पदार्थामध्ये पाणी वापरलंच नाही म्हणे. एरवी काही पदार्थ पाणी वापरतात, काहीमध्ये दूध वापरतात, काहीमध्ये तेल वापरतात. भज्यामध्ये तेल वापरलं जातं, त्याशिवाय पाण्यात तळायचे असतात भजी, पाण्यात नाही तळता येत, त्यासाठी तेल लागतं. म्हणजे काही तेलातून तळले जातात. खीर असेल दुधाने तयार केले जाते. बाकीचे पदार्थ पाण्यात शिजवले जातात. पण तुझं भाग्य असं आहे म्हणे. भाग्य का भाग्य काय माहिती, पण यातला एकही पदार्थ दुसऱ्याने नाही शिजवला, विषे रांधिली. बघा बरं, विष नाही कालवला. ज्ञानोबाचा शब्द कसा आहे? विषे म्हणजे विषाने, रांधिली म्हणजे शिजवली. सगळं विषच वापरला सगळ्या पदार्थामध्ये. मग फोडणी परत तर फक्त तेल वापरलं असेल, पण बाकी सगळं विषच. विषामध्येच भिजवली, विषामध्ये शिजवली, विषामध्ये आटणी केली, विषे रांधिली रस सोये. आणि ते जेवणाऱ्या माणसाला जै जेवणारा ठाऊकी होय. मग तो कसा जातो? तर तो ताटची सांडुनी जाये जिया परी. तो ताटाचा त्याग करून जातो. आणि तेवढा यजमान मला, ओ थांबा, तुम्हाला कपडे आहे, नंतर दक्षिणा पण आहे. मग तो काय म्हणतो? दक्षिणा काय माझे अंत्यसंस्कार वापरायची का? आणि कपडे काय नंतर तिरडीवर बांधायचे? आता कपडे दिले काय, दक्षिणा दिली काय, तो थांबत असतो का? नाही. तसे संसार या समजता जाणी जे अनित्यता, वैराग्य दवडिता पाठी लागे. तो विचार करतो, अरे माझं जे आयुष्य ना आताचं ते विषयाच्या भोगामध्ये खर्च होऊन जाईल. आणि खरं आयुष्य जे आहे ना माणसाचं, मोजकं अगदी सामर्थ्य संपन्न जे आयुष्य असतं, तारुण्य असतं की नाही, ते नेमकं विषयाच्या भोगामध्ये खर्च होतं. तारुण्य दशे विषय व्यथा. जे आयुष्य चांगलं आहे ते संसारात उपयोगी पडतं. आणि जेव्हा मग बळ राहत नाही, पाटव्य राहत नाही,
किंवा जास्त प्रकारे परमार्थ उत्साहाने करता येत नाही, तेव्हा इच्छा होते आता घाई केली पाहिजे असं वाटतं की नाही. मग तेव्हा घाई करून काय फायदा होणार नाही असं नाही, होईल, पण जेवढा तारुण्यामध्ये होऊ शकतो तेवढा नंतर नाही ना होणार. म्हणून साधक तोच आहे, जडझडो निवहिला निघ, जे तो विषयांची मोठी झाडी आणि त्या विषयांच्या असणाऱ्या दाट झाडीमध्ये पुन्हा माझी म्हणजे मध्यंतरी काम क्रोधांची सांकडी म्हणजे संकट. झाडीमध्ये ज्याप्रमाणे कधी कधी वाघ, सिंह किंवा काय त्याला बिबट्या असे राहतात की नाही, तसे काम क्रोधाधिक विकार या विषयामध्ये दडलेले असतात. म्हणून विषय जातात, पण विषयाचा विषय काम राहतो. म्हणजे विषय जर पूर्ण झाला तर लोभ वाढतो, आणि जर प्रतिबंध एखाद्याने केला की त्याच्याविषयी क्रोध राहतो. म्हणजे राग आणि द्वेष याला प्रतिशब्द आहे काम आणि क्रोध, हे मनामध्ये राहतात. क्रोध मनुष्याला आतून जाळत असतो बघा, आणि काम मनुष्याला अतृप्त ठेवतो. म्हणजे कामातून समाधान राहत नाही काम आल्यामुळे. ऐसे कामाचे काशे लागले ते गेले वाया, पाठीमागं आले बघा ते त्या माया नदी सांगत असताना. म्हणून काम मनुष्याला कायम अतृप्त ठेवतो, आणि क्रोध मनुष्याला आतून जाळत राहतो. म्हणून क्राम क्रोधाचे संकट हे भयानक आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, अंतकरणातला द्वेष त्याला क्रोधच म्हणतात. वारंवारच तापलं पाहिजे असं काही नाही, कधी कधी काय माणसं शांत असतात बाहेरून, पण आतून एखाद्याच्या विषय असतात जळतात, आतून जळफळाट होतो. त्याचा द्वेष म्हणतात त्याला, तो सुद्धा क्रोध आहे आणि घातक आहे. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. काम आणि क्रोधांच्या सभेमध्ये जो चांगल्या प्रकारे उभा आहे त्याला फार मोठे सत्कार सोहळे होतात, पण कुठं? नरकात. निरयपुरीची सभा सन्मान पावे, तिथं त्याची काय होते? सत्कार होते, सोहळे होतात. त्याला तिथं जाहीर पुरस्कार दिला जातो नरकामध्ये. काम क्रोध आहे, चुकवावे लागतात. पहिले मनुष्याला हे दोर कापावे लागतात. हा ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करून ठाके उभा, तोच एवढी आलाभा गोसावी होय. पहिल्या ओळीमध्ये काम क्रोधाच्या तावडीत गेला तर नरकात जातो, आणि काम क्रोधाला सोडलं की तो मात्र सन्मान आत्मप्राप्तीच्या लाभाला योग्य होतो. ते पहिले दोर कापले पाहिजे विषयाचे, आशा ही समूळ खणून काढावी, आणि मगच मनुष्याने विरक्त व्हावं. 4-5 जण दुसऱ्या गावात गेले, थोडे व्यसनी होते, दुसरे काहीतरी कार्यक्रम बघायला गेले असतात, ते सांगण्यासारखे नाही, पण गेले व ते रंगले. तिथं रंगले आणि मग ते म्हणे आता एक डाव होऊ द्या. मग त्याचा एक डाव झाला. मग ते माणसं फार चांगले असतात बरं, त्यांनी कामं वाटून घेतलेले असतात. इथं धर्मशाळेमध्ये कामं वाटून नाही घेत विद्यार्थी, पण तिथं मात्र मळणारा वेगळा, ते छापी म्हणतात त्याला काय आपल्या ते धुवायला वेगळा असतो, पुन्हा ते नळी स्वच्छ करायला एक वेगळा, लय त्याच्यात प्रकार असतात. पुन्हा ते पेटवायचं असतं त्याला नारळाच्या शेंडीचे धागे लागतात. पाहून सांगतो बरं, अनुभव नाही बघ माणसां कुठं पाय अनुभव घेतला काय. पण त्याला पुन्हा चकमकीची आग ही सगळी तयारी करतात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अग्रपूजेचा मान असतो. हां ज्याला चांगला जास्त दम मारता येतो असे, म्हणजे त्याचे ओठ आतमध्ये गेले पाहिजे, डोळे पांढरे झाले पाहिजे. हां एकदा घेतला की लग्न सोडायचा नाही, तो पुन्हा काही कानातून सोडतात तर काही नाकातून. जाऊ द्या, जास्त अभ्यास नाही बार काही सांगायचा. असे व्यसनी करणारे, नशा करणारे आणि गेले बुवा. ते तो रात्री आले, उशीर झाला, पण त्यांनी पाहिलं आपल्या गावाला जायचं, आपलं गाव नदीच्या पलीकडे. आता काय करावं? आणि ते त्याच्यात काय अवघड असतं म्हणे, जरी नावाडी नसेल आपण का सामान्य आहे का, आपल्यात किती मोठा दम आहे पाहिला नाही का पाठीमागं. म्हणून ते आपण काय वल्ले हातामध्ये घेऊ आणि वल्ले हो आणि पलीकडे जाऊ. रात्री 12:30-1 वाजता ते नावेत बसले आणि वल्ले मारायला सुरुवात केली. रात्रभर मारत होते वल्ले, रात्रभर. सकाळी ब्रह्ममुहूर्त झाला आणि ते का रे हो, आपण किती लांब आलो का नदीला पूर आला रात्रीमध्ये, नदीच संपेना म्हणे. एवढे वल्ले मारल्यानंतर तर आपण अरबी समुद्रात गेलो असतो, आणि अजून तर कुठंच नाही. एकदा उतरून पहा बरं किती लांब आलो. एकानं थोडंसं ते उतरल्यानंतर पाहिलं, उतरल्यानंतर पाण्यातून उतरल्यानंतर नाही, ते उतरली होती थोडीशी नशा उतरल्यानंतर. त्या आणि उतरल्यानंतर दिसत असतं असं दिसत नसतं, थोडीशी उतरावी लागते. उतरल्यानंतर पाहिलं, अरे म्हणे आपण रात्री जिथं होतो तिथंच आहे. म्हणजे कसं काय झालं हे, तर त्या नौकेला जो धागा बांधला होता ना, तो धागाच सोडला नाही. म्हणे दोरच नाही कापले,
दोर कापला असता तर पुढं गेला असता, तसं विषयाचे दोर आहे आणि ते कापावे लागतात. ते कापल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. नाही म्हणे मी तर लई दिवस झाले परमार्थात आहे पण माझी काही प्रगती नाही, दोर कापले नसेल. मी किती दिवस परमार्थ याला महत्त्व नाही, किती शुद्धतेनं केला जातो याला जास्त महत्त्व आहे. नाहीतर बऱ्याचदा आपण सुरुवातीला फार चांगले असतो इथं येण्याच्या अगोदर, पण इथे आल्यानंतर मग आपल्याला निंदा करायची एक सवय लागते किंवा दुसऱ्याचं असणारं व्यक्तिमत्व कसं हे पाहण्याची परीक्षा करण्याची बुद्धी होते आणि मग दोरच कापली जात नाही. गावाकडं तो सगळ्याला नमस्कार करतो, इथं नाही करत. इथं त्याला ते निंदा दिसते, गुणदोष दिसतात आणि बऱ्याचदा मनुष्याला आपल्या साधनेचा अभिमान होतो. त्याला वाटतं माझ्यासारखी साधनं कोणीच नाही करत आणि बाकीचे लोक चुकीचं करतात किंवा करतच नाही, त्याच्यामध्येच वेळ वाया जातो. हे सगळे विषयच आहे. जे तो विषयांची मोठी झाडी, माझी कामक्रोधांची सांकडी, ते संकटाला चुकावूनी. काम क्रोध विकार आहे आणि विषय हे सुद्धा विकारच आहे की नाही. मग त्याने विषय पण सोडले आणि विषयांचे विकार सोडले. ज्याला विषय आणि विकार सोडता येतात ना, मग चुकावूनी आला पाडी सद्वासनेच्या. सत शब्द परमात्मवाचक आहे आणि परमात्माच आपल्याला प्राप्त व्हावा याला म्हणतात सद्वासना. जसा एखादा व्यक्ती जंगलातून हिंस्र श्वापताला चुकवून एखाद्या डोंगराच्या पठारावर येतो की नाही, पठारावर येतो, मग त्याला भीती राहत नाही. तसं अंतःकरणामध्ये होणारी सद्वासना हा एक प्रकारचा पहाड आहे. पहाड चुकावूनी आला पाडी, पाडी म्हणजे काय पहाड, त्याला पठार प्रदेश म्हणतात. डोंगराच्या उंच भागावर आला की मग आता तो कोसळू शकत नाही. सद्वासना कोणती आहे? परमात्मा प्राप्त व्हावा, ईश्वरा वाचोनी काही, जे अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, त्याला म्हणतात सद्वासना. स्वर्ग आणि संसार नरकाला विषय करणारी सद्वासना नाही. वासनेमध्ये दोन प्रकार आहे, एक सद्वासना, दुसरी आहे दुष्ट वासना. ईरते दुर्मती जे बहुता सेवी करती, तेथ निरंतर रमती अविवेकीये, मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरका अवस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. आत्मसुख नाही मिळत त्यांना. आणि त्या आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठा इंद्रिया मान नाही, स्वर्गाला जाणंसुद्धा ही दुष्ट वासनाच आहे. कारण पुण्यकर्म करायचं आणि देवाला प्रार्थना काय करायची? देवाला म्हणतात ते, देवा यजुनी माते याची तर स्वर्ग भोग, देवा तेवढा स्वर्ग द्या बरं मला. देवासमोर उभं राहता पण देवाला देव नाही मागत. नका का मागे ना, संत मागावी, संत नाही मागत. देवाला म्हणतात देवा तुम्ही प्रसन्न असाल ना तर मग मला थोडासा स्वर्ग द्या बरं. म्हणजे याचना करता ही सुद्धा दुष्ट वासनाच आहे. मजची माझी असता जेणे मी दुराहावे पंडसता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आणि हा साधक सगळ्याला चुकून आला आहे. सत हा शब्द परमात्मवाचक आहे. सत, चित आणि आनंद हे सगळे पद त्यामध्ये येतात आणि त्या सत परमात्म्याला प्राप्त करावं अशा प्रकारचे वासना हा सुद्धा एक प्रकारचा पठार प्रदेश आहे बरं. इथे यावं लागतं. पहिला प्रतिबंध विषयाचा सोडावा, विकाराचा सोडावा, अंतःकरणामध्ये सद्वासना प्रगट करावी. आणि मग ते एक आपल्या याच्या योग वासिष्ठामध्ये हा विचार आला की नाही, शुभेच्छा, ही शुभेच्छा आहे आता बरं. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे. आसंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा, ते पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये पदार्थ दिसतच नाही. मग हे समस्त ही श्री वासुदेव असाच प्रतीतीचा त्याचा काय होतो, अनुभव येतो. पण सद्वासना पहिले मनात आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. या सगळ्या अभंग, नाटाचा जो अभंग आहे ना हा सगळा सद्वासनेचा अभंग आहे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाळीला जग जेठी, दाट येईन कंठी सद्गतीत, काय ऐसे पुण्य होईल गाठी. हे झालं. नंतर काय हे निवतीला डोळे, सुख ते देखोने सोहळे, संचित कैसे ते न कळे, होतील डोहळे वासनेसी. सगळा अभंग बघून घेण्यासारखा आहे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, तो का म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पाविन निश्चयेशी. पहिल्यांदा सद्वासना प्रगट व्हावी लागते की माझा मला उद्धार करायचा आहे.
आणि याकरिता सद्वासना प्रगट होणं अंतःकरणामध्ये हे सुद्धा फार मोठ्या पुण्याचं फळ आहे. नाही तर सहसाही प्रगट नाही होत बरं. त्याला सद्बुद्धी म्हणतात, सद्वासना म्हणतात. हे अनंत जन्मामध्ये केलेल्या पुण्याचा परिपाक म्हणजे सद्वासना असते. ऐकू येणार नाही. सद्बुद्धी पुढे हा तिथं वैराग्योनुपजे मनी मात उतरेल कैशेनी विवेक स्वप्ने न देखे. सद्बुद्धीच प्रगट नाही झाली तर वैराग्य कसं प्रगट होईल? आणि विवेक वैराग्याचा संभव जर नसेल तर तो तरुण जाईल कसा? म्हणून पहिली वासना आहे सद्वासना. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर थोडंसं आपल्या मनाला विचारावं की खरंच आपल्या मनामध्ये सद्वासनाच आहे का आपल्या मनामध्ये लोकांनी आपल्याला मानावं ही वासना आहे? बऱ्याचदा वाटतंच आपल्याला हे की आपण पारमार्थिक आहो, साधक आहे, तो जिथं जाईल तिथं लोकांनी आपल्याला जागा द्यावी, लोकांनी आपला मान सत्कार करावा, लोकांनी आपल्याला हार घालावे. तर ही सुद्धा काय आहे? वासना देहाची आहे, लोकवासना आहे. लोकवासना, देहवासना आणि शास्त्र अभिमानाची वासना ही सुद्धा वासना चांगली नाही. म्हणून सद्वासना तीच की या सगळ्याला सोडू शकते. म्हणून थोडंसं मनात पाहिलं पाहिजे, मार्ग तर चांगला आहे आपला, पण साध्य बरोबर आहे का? आणि सगळ्याला चुकावून आला पाडी सद्वासनेच्या. आणि सद्वासनेच्या प्रदेशापर्यंत आला की मग काय होतं? मग साधू संगे, मग त्याला साधू भेटतात. जर आपल्याला साधूंच्या संगतीचा परिचय नाही झाला तर समजून घ्यावं सद्वासना नाही, विकार चुकवले नाही किंवा विषयाला सोडला नाही. विषयाला विकाराला सोडलं आणि सद्वासना जतन केली मग साधू संगे सोबटा, मगच आपल्याला साधू भेटत. असं काही लोक म्हणतात आम्हाला साधू भेटत का नाही? पहिली ओळी पूर्ण करा ना, मग साधू संग. मग शब्द आलेला आहे, साधू मग भेटत येते. केव्हा भेटतात? विषय सोडा, विकार सोडा आणि सद्वासना जतन करा. पेरू परिपक्व झाला की त्या पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही, तो आपोआप येतो. आम्रवृक्षाला आंबा जर पिकला तर बरोबर 10,000 फळं असतात आणि त्याला बरोबर कळतं हाच पिकलेला आहे, त्याच्यावरच तो उडी मारतो. तसं योग्यता प्राप्त झाले की साधू बरोबर येतात. मग साधू संगे सोबटा. आणि साधूची संगती मिळाली की त्यासारखा परमार्थ सुलभ होत नाही. कसा? तू विचार. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती ते जोडी माझ्या संतांची संगती सत्संगी भक्ती उल्हासे. सत्संगत कोटी जन्माची पुण्य जर आपल्याकडे खर्च न केलेली असेल, सिद्ध असेल, तयार असेल तर मनुष्याला संतांची संगती भेटते आणि ते मला प्रिय असतात. मग भक्ती उल्लसित होते, सहज भक्ती घडते. सगळ्यात चांगला परमार्थ करण्याचा उपाय साधू संगी. मग साधूच्या संगतीने परमार्थ कसा होतो तो विचार येणार आहे, आपण तो उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आपल्या